करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. मी जाम खुश आहे प्रसाद दादा. सई मॅम आज जाम खुश आहे. म्हणजे आजपर्यंत मी अनेक फिल्म्स केल्या, अनेक नाटकं केली, अनेक मालिकांमधून कामं केली, पण आज हर्ष झालाय, मला आनंद झालाय. पण आज माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आलेला आहे. अर्थात यशाचा म्हटला तरी चालेल. एक टर्निंग पॉईंट आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात एक आपल्याला चांगला असा सिनेमा मिळायला हवा, आणि मला तो मिळाला, तो पूर्ण केला, आणि आज तो सिनेमा रिलीज होतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे आणि हा सिनेमा ज्यांनी दिग्दर्शित केलाय ते साऊथचे खूप मोठे दिग्दर्शक आहेत असं त्यांनी मला सांगितलं, आणि खूप काम केलेलं आहे त्यांनी, आणि हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. असे आमचे एम गौरव, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, आणि सिनेमाचं नाव काय ठेवलंय त्यांनी, क्राऊड द गर्दी. आणि आज फर्स्ट डे फर्स्ट शोच्या दिवशी ती गर्दी अनुभवायला मी इकडे आलेलो आहे. मी खूप एक्साइट आहे. मला खात्री आहे होणार, माझा सिनेमा बघायला गर्दी होणार. मी म्हटलं नव्हतं गर्दी होणार. गर्दी, केवढी गर्दीचं स्वागत करायला हवं. गर्दी, येस. मी ऐका ना. मी मोर्चा होता, मोर्चा आला आणि गेला. समोरच्या थिएटरकडे यायचं ना, हे असं आहे. आणि आम्ही गर्दीची वाट बघतोय. म्हणजे पण नो प्रॉब्लेम. थिएटरमध्ये प्रेक्षक बसलेत 4. माझा भाऊ, माझी आई आणि माझी बायको, ते 3, आणि मी 4. पण मला खात्री आहे गर्दी होणार, सिनेमा हिट होणार, सुपर डुपर हिट होणार. मला खात्री आहे गर्दी येणार सिनेमाला. नाही, एक्सक्यूज मी, म्हणजे कोणता शो लागलाय करंट? मस्त आहे फिल्म. कोणती? क्राऊड द गर्दी. अगं बाई, खूप गर्दी असेल ना, मी जाते नंतर. नाही, तसं नाहीये. हो, सिनेमाचं नाव सांगितलं तुम्हाला. म्हणजे खरं तर अजिबात गर्दी नाहीये सिनेमाला. म्हणजे थिएटर एम्प्टी द रिकामं आहेत. 4 जण आहेत आतमध्ये. हो का? हो, त्यामुळे मिळेल तिकीट तुम्हाला. शिवाई, म्हणजे पिक्चर मध्ये काहीच गंमत नसणार. मी बघून तरी काय करू ना. मी नाही, असं नाहीये. म्हणजे हो, मी खरंच सांगतो, मस्त छान आहे सिनेमा. हा सिनेमा तसा तर नाहीये ना? हो, काय बोलताय? यू सर्टिफिकेट आहे. नाही, म्हणजे ते नाही का बोर्डवर असे 2 कंस असतात आणि बघायला माणसंच नसतात, 8-10 लोकच असतात फक्त बघायला. तसला तर नाहीये ना? नाही, असं कसं म्हणताय? ते कडसं वगैरे असं बक्षीस मिळायला आधी सिनेमा रिलीज व्हावा. आज रिलीज आहे, फर्स्ट डे फर्स्ट शो आहे. अच्छा. मी तुम्हाला सांगतो, हा सिनेमा खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही खरंच बघा, अप्रतिम आहे सिनेमा. हो, पण हिरो कोण आहे हो याच्यात? काही कल्पना? म्हणजे लीड कोण आहे? घ्या आता लीड हिरो. हा, भूषण कडू. कोण आहे हा? कोण आहे भूषण कडू? कोण आहे? खडू नाही. मग भूषण कडू. कोण आहे तो? मी आहे, स्वतः मी आहे. तुम्ही तुम्ही आहात? Yes, correct. लीड आहात तुम्ही? मी लीड. आय एम सो सॉरी. म्हणजे माझं ना असं होतं, एक्साइटेड होते आणि मी आय एम सो सॉरी. तुम्ही वेडे आहात? नाही, तुम्हाला कळत नाही? काय झालं? 10 मिनिटं सुरू व्हायला पिक्चर ना, तर तुम्हाला मेकअप करायचा आहे, कॉस्ट्युम घालायचं, असं दिसायचंय. जा पटकन तयारी करा. असं काय करताय? 10 मिनिटच राहिली. सेकंड बेल झाली म्हणजे आई शपथ. म्हणजे नको तरीच म्हटलं, अजून संतोष काणेकरचा फोन कसा आला नाही? मग तो फोन करतो माहिती आहे नंतर मला, कडू अरे कुठे अरे काय फालतू तुझे? अरे वेळ असेल, 2 बेल झाल्या. मग आता अरे खाली नको ग्लॅमर घेत बसू, चल ये.
इथे दाखव ना काम काय ते. तो बोलतो. आणि त्या दिवशी काय झालं, शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आहे ना, येताना ट्रॅफिकला गेलो हो? तिथे सेना भवन पाशी, आणि तिकडून येताना एवढा उशीर झाला मला मग यायला. जा बघताय का? नाही नाही सॉरी, मला बरं झालं तुम्ही आठवण करून जा, दिली. हो हो, जा काय जा नाटकाचा प्रयोग आहे का? सिनेमा आहे ते, अय्यो! शूटिंग झालेलं ऑलरेडी आमचं. अय्यो, I'm so sorry. मी म्हणतो तुम्ही सिनेमा बघा, उत्तम आहे सिनेमा. नाही हो, कंटाळा आलाय आता. नाही नाही असं काय बोलताय, अहो कंटाळा उडून जाईल. फर्स्ट क्लास आहे सिनेमा, एकदम मस्त आहे. नाही, तुम्ही बोलताय म्हणजे असेलच फर्स्ट क्लास. असेल नाही, आहे हा. आहे. तुम्हाला सांगू काय नाही आमच्या सिनेमामध्ये, अहो इमोशन्स, ऍक्शन, रोमांस, ड्रामा सगळं काही आहे आमच्या सिनेमात. प्रेक्षक कुठे पण नाही, म्हणजे सिनेमामध्ये 10 जण आणि प्रेक्षक बघायला फक्त 4. ऐसा कैसा चलेगा ना दादा. अहो, तोच तर काय पंगा कळत नाही ना काय झालंय ते. काय अहो, झालं? इतकं जोरात प्रमोशन केलं होतं आम्ही, म्हणजे लोक भिंतीवरती पोस्टर लावतात, आम्ही रस्त्यावरती पोस्टर लावले होते. काय बोलता? सोशल कॉज म्हणून आम्ही रक्तदान शिबिराला भेट द्यायला गेलो. हो. मला म्हणाले तुम्ही लीड आहात, तुम्ही तरुण असं म्हणून 2 बाटल्या रक्त काढून घेतलं. जाताना 4 बाटल्या रक्त भरून दिलं मला. तर घरून कोणाला तरी बोलवावं लागलं असतं, मग धरून घेऊन गेले असते. बघा, धरून एवढं केलं तरी कोणी येत नाही हो बघायला. काय सांगणार. नाही हो, असं बोलू नका हो. असं हताश होऊन जाऊ नका. ते 4 जण बसलेत ना, ते तुम्ही रक्त चढवलेलेच असणार. नाही, ते रक्त चढवलेले नाहीये तो, ते माझे रक्ताचेच आहेत. हो. आई, भाऊ आणि माझी बायको आहे. आणि चौथा कोण आहे? तो मी आहे, म्हणून म्हणतोय. नाही, हे भारी आहे हा तुमचं. काय? नाही म्हणजे तुम्हाला स्वतःला पिक्चर बघवत नाही म्हणून तुम्ही हॉलच्या बाहेर उभे आहात आणि मला बरं सांगताय बघा. जबरदस्ती चांगली आहे अहो तुमची. मला सिनेमा बघवत नाही म्हणून बाहेर उभा नाहीये मी. मग? अहो त्यांचा नियम आहे हो थिएटरवाल्यांचा. काय? म्हणजे कमीत कमी 5 माणसं हवी तरच ते शो दाखवतात, अदरवाईज ते शो कॅन्सल करतात. म्हणून 5वा माणूस शोधण्यासाठी मी बाहेर उभा आहे. अच्छा, म्हणजे तो 5वा. हा, तुम्ही आलात तर फार बरं होईल, तर शो कॅन्सल होईल हो. नाही कॅन्सल होईल शो. नाही, मी आले असते खरंच, मी आले पण ना, तुमच्या फिल्मचं तिकीट आहे ना 150 रुपये हो. माझं बजेट नाही तेवढं. आय एम सो सॉरी. मी खरंच आले असते. नाही मी काय म्हणतो, आय एम सो सॉरी. मी 75 रुपये मी देतो. हा, मी 75 रुपये मी देतो ना तुम्हाला. 75 रुपये तुमच्याकडचे टाका, पण प्लीज बघा ना शो. अहो, असं 75 रुपये देऊन एवढं बघण्यासारखं काय आहे पिक्चर मध्ये, मला एकदा सांगा तरी. खूप मेहनत केली, जेन्युनली केलाय हा सिनेमा. हे मी 150 रुपये तुम्हाला देतो. प्लीज नाही बघा हो. ना. नाही प्लीज बघा हो, आतमध्ये बायको बसले माझी. प्लीज बघा. तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून ना फक्त. काय मी जाऊन तिकीट काढलं असतं पण ते बरोबर नाही वाटणार ना. नाही. प्लीज तुम्ही बघा पिक्चर. हा. ए आई, दादा, तुम्ही कुठे चाललात? अरे किती वेळ आत बसायचं रे, कोणीच आलं नाही रे. हो, तू म्हणालास कंटाळा. गर्दी येईल. अरे काय हे, मला माहिती आहे रे पिक्चर फालतू असणार रे. असे पिक्चर करत जाऊ नकोस यार. चल, हास्य जत्रेची वेळ झाली आहे. समीर चौगुले उत्तम करतो, तुला सांगतो. त्याचं तू बघायचं. चल आता.